नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासमोर घेऊन येतोय। तो म्हणजे MBBS इन तेलंगणा। तेलंगणा हे राज्य महाराष्ट्रापासून अगदी जवळ असणारं राज्य आहे। यामध्ये एकंदरीत MBBSच्या ॲडमिशनसाठी टोटल MBBSचे प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत ते एकूण 28 एवढी संख्या आहे। आणि गेल्या वर्षी नोहा नावाचे एक मेडिकल कॉलेज हे ॲड झालेलं आहे आणि एकंदरीत सगळे मिळून 29 एवढी संख्या झाली। परंतु गेल्या वर्षी सेकंड राऊंडमध्ये मल्लारेड्डी को एज्युकेशन आणि मल्लारेड्डी वुमन्स मेडिकल कॉलेज हे दोन्ही प्रायव्हेटमधून डीममध्ये गेल्यामुळे तेलंगणामध्ये पहिले 2 डीम्ड कॉलेज झालेच। एकूण 27 प्रायव्हेट कॉलेजेस झालेले आहेत आणि या सगळ्या कॉलेजेसमध्ये दरम्यान 11,55,000 रुपये एवढी फीज आहे। या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला कॅटेगरी ए, कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी अशा 3 कॅटेगरीमधून ॲडमिशन होत असतं। जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये काही कॉलेजेसमध्ये 250 किंवा 200 सीट्स आहेत, परंतु बऱ्यापैकी काही कॉलेजेसमध्ये 150 एवढे सीट्स आहेत। त्यापैकी 50% सीट्स हे तेलंगणा स्टेट्ससाठी असणाऱ्या डोमिसाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। म्हणजे दरम्यान 50% सीट्स हे कॅटेगरी एमध्ये भरले जातात की ज्या सीट्ससाठी फीज 60,000 रुपये एवढी आहे। संपूर्ण तेलंगणा राज्यामधील राहिलेल्या 50%मधील 35% एवढे सीट्स हे कॅटेगरी बीमध्ये म्हणजे मेरिटच्या बेसिसवरती 11,55,000 रुपये या मेरिटनुसार आपले भरले जात असतात। बऱ्यापैकी त्याचा जो कट ऑफ असतो तो त्यांच्या राज्याचा वेगळा असतो आणि आपल्या राज्याचा वेगळा राहतो। त्यांच्या राज्यासाठीचा जे कॅटेगरी एमधला कट ऑफ आहे तो खूप हायर साईडने राहतो, तो 510च्या वरती राहू शकतो। परंतु आपल्या राज्याच्या म्हणजे इतर सर्वांसाठी कॅटेगरी बीमधून ॲडमिशन जे केलेलं जात असतं त्याच्यासाठी या वर्षीचा अभ्यास करायला गेलं तर 470 ते 65च्या आसपास आपल्या महाराष्ट्रामधला कट ऑफ राहू शकतो। त्याच्या खाली दरम्यान 30 ते 40 मार्काचा डिफरन्स राहून 420पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना तेलंगणामध्ये MBBS मिळू शकत आहे। बऱ्याच वेळा 2021च्या पूर्वीपर्यंत 35% ओपन फॉर ऑल सगळ्या भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर तेलंगणामधल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 35% सीट्स कॅटेगरी बीमधून भरले जात होते आणि त्यासाठी फीज हे 11,55,000 एवढी उपलब्ध होती। परंतु त्यामधून जर सर्व विचारायला गेलं तर खऱ्या अर्थानं या 2021 पासून त्या ठिकाणी ह्या 35%मधील 85% त्यांच्या राज्यासाठी ठेवलं आणि इतर सर्व राज्यांसाठी 15% एवढी सीट्स उपलब्ध करून दिली। यावरून असं झालं की जवळपास 150 पैकी जे 35% म्हणजेच जवळपास 52 एवढे सीट्स उपलब्ध होते, त्यापैकी 15% म्हणजे फक्त 8 सीट्स मेरिट बेसिसवरती भरले जातात। प्रत्येक राज्याच्या प्रत्येक कॉलेजमध्ये जवळपास 8 सीट 150 कॉलेजेससाठी आहे। 250च्या ठिकाणी त्या ठिकाणी 12 सीट्स असू शकतात। बऱ्यापैकी हे जे सीट्स आहेत ते मेरिट बेसिसवरती भरले जातात। निलिमा मेडिकल कॉलेज म्हणून त्या ठिकाणी एक आहे की ज्या ठिकाणची फी 15 लाख रुपये, त्याचा कट ऑफ थोडासा खाली राहू शकतो। या सगळ्या प्रोसेससाठी आपल्याकडे काउन्सिलिंग प्रोसेस सुरू आहे। ज्या विद्यार्थ्यांना या कॅटेगरी बीमधून ॲडमिशन घ्यायचं आहे, 400पेक्षा जास्त मार्क्स आहेत, अशा विद्यार्थ्यांनी या प्रोसेसमध्ये भाग घ्यायला हरकत नाही। ही प्रक्रिया जवळपास महाराष्ट्र राज्यामधल्या सेकंड राऊंडच्या वेळेस नंतर दरम्यान आपल्यासाठी ओपन फॉर ऑलसाठी तेलंगणा राज्याची प्रोसेस सुरू होत असते। त्याचबरोबर कॅटेगरी सी नावाचा एक टॉपिक आहे की ज्याला NRIमधून ॲडमिशन घेतले जात असतात। त्यामध्ये 15% एवढे सीट्स उपलब्ध आहेत। बऱ्यापैकी भारत देशामध्ये सर्वात स्वस्त मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन कुठे मिळत असेल तर तेलंगणा राज्यामधील हैदराबाद आणि त्या सिटीच्या आसपास असणाऱ्या राज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळत आहे। दरम्यान या ठिकाणी जवळपास कॉलेजेसमध्ये अपोलो हॉस्पिटल, भास्कर, कामनेनी, चलमेडा आनंदराव इन्स्टिट्यूट असेल, डॉक्टर पट्टनम महेंद्र रेड्डी, कामनेनी मेडिकल कॉलेज हैदराबाद, नरकेटपल्ली कामनेनी, त्याचबरोबर महावीर मेडिकल विकाराबाद, महेश्वरा मेडिकल कॉलेज मेडक, मल्लारेड्डीचे आता यावर्षी नाही आहेत समजा, ममता मेडिकल कॉलेज खम्मम, मेडिसिटी घनपूर, त्याचबरोबर MNR मेडिकल कॉलेज संगारेड्डी, प्रतिमा मेडिकल कॉलेज आहे ते पण करीमनगरला आहे, प्रतिमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वरंगळमध्ये यासुद्धा, RVM मेडिकल कॉलेज सिद्दीपेठ, त्याचबरोबर सुरभी मेडिकल सायन्सेस सिद्दीपेठ, SVM मेडिकल कॉलेज मेहबूबनगर, TRR मेडिकल कॉलेज पट्टणचेरू, त्याचबरोबर अरुंधती मेडिकल कॉलेज CMR, त्यानंतर प्रतिमा आणि निलिमा
अशा प्रकारचे एकूण 24 कॉलेजेस आहेत. त्यामधले मल्लारेड्डीचे 2 वजा केले तर 22 कॉलेजेस आहेत. नोहा मेडिकल कॉलेज एक सुद्धा हैदराबादमध्ये झालेलं आहे. त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपण पाहायला गेलं तर डेक्कन, शादान, VRK आणि आयान या सगळ्या कॉलेजेसमध्ये आपल्याला मुस्लिम मायनॉरिटीचे 4 कॉलेजेस आहेत. या ठिकाणी मात्र 12,50,000 रुपये एवढी फीज आहे. खूप कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. मॅनेजमेंट कोट्याचं म्हणजेच त्याला NRI कोटा म्हणतो, त्याच्यासाठी NRI डॉक्युमेंटची आवश्यकता असते. त्याचबरोबर कॅटेगरी C मधून जवळपास 80 लाखापासून ते 1,10,000पर्यंत ॲडमिशन अगदी जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. एकंदरीत कॅटेगरी C मधून ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची संधी उपलब्ध पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क करू शकतात. गेल्या 2-3 दिवसामध्ये जवळपास 15 ते 20 ॲडमिशन्स मॅनेजमेंट कोट्याचे तेलंगणामधले कन्फर्म होताना आपण पाहिलेले आहेत. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तेलंगणा राज्यामधील सर्व प्रक्रियेच्या संदर्भामध्ये या प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी ओपन फॉर ऑल राज्यांसाठी उपलब्ध असणारा जो कोटा आहे तो वेगळा असतो. त्याचबरोबर त्याची प्रक्रियासुद्धा वेगळी असते. त्याच्यासाठी तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट आणि इक्विव्हॅलन्सी नावाचं एक सर्टिफिकेट लागतं. ते आपल्या सर्वांना काढून घ्यावं लागत असतं. आपल्या सर्व प्रक्रियेमध्ये यायचं असेल त्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या काही अशा प्रकारच्या सुविधा की ज्या मॅनेजमेंट कोट्यातून कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NRI कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं आहे असे सर्व विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्याशी संपर्क करू शकतात. एकंदरीत तेलंगणा राज्यामधील असणाऱ्या संपूर्ण 27 मेडिकल कॉलेजेसचा कॅटेगरी A, B आणि C या कॅटेगरीमधून ॲडमिशन सर्व मेरिटच्या विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचं बुकिंग सुरू झालेलं आहे. आत्ता जवळपास 4 ते 5 कॉलेजेसमधील ॲडमिशन संपूर्ण संपलेले आहेत. अगदी काही कॉलेजेसमध्ये राहिलेले आहेत. जवळपास प्रत्येक कॉलेजमध्ये 22 एवढी सीट्स आहेत ज्या ठिकाणी 150 सीट्स असतात. 15% कॅटेगरी C मधून जे ॲडमिशन होतात त्यामधले अगदी जुजबे 50% सीट्स बुकिंग झालेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना त्या प्रोसेसमध्ये जायचं असेल असे विद्यार्थी संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्तानं सांगून कदाचित 2 दिवसापासून काही व्हिडिओ थोडेसे कमी प्रमाणात आलेले आहेत. त्याचा परिणाम असा की जवळपास सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 11, 11:30 वाजेपर्यंत आपल्याकडे विद्यार्थ्यांची एवढी मोठी रांग लागली की जेणेकरून आपल्याला अगदी 1 मिनिटसुद्धा वेळ मिळत नाही. मला 5 मिनिटाचा वेळ मिळाला असता तर तुम्हाला एखादा व्हिडिओ तुम्हाला देता आला असता, परंतु ती सर्व प्रक्रिया आम्हाला देता आली नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपण हा जो प्रक्रियेची सिरीज तुमच्यासोबत आणतो आहे त्यासाठी आपल्या हा चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.